चेतन मोटर्स आणि टाटा मोटर्स यांचे ग्राहकांसोबत असणारे व्यावसायिक संबंध वृद्धिंगत व्हावेत, त्याचबरोबर टाटा ILM-C श्रेणीच्या ट्रकची माहिती ट्रक व्यावसायिकांना व्हावी यासाठी कोल्हापुरात ट्रक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. टाटा मोटर्सचे महाराष्ट्र राज्य प्रोडक्ट मॅनेजर यतीश पावले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. 20 वर्षांपूर्वी कोल्हापुरात चेतन मोटर्सच्या माध्यमातून टाटा मोटर्सच्या कमर्शियल वाहनांच्या विक्रीला सुरुवात झाली. टाटा मोटर्सनं 2005 मध्ये आणलेल्या टाटा एस म्हणजे छोटा हत्तीच्या स्वरूपात चेतन मोटर्सची ओळख खऱ्या अर्थानं कोल्हापूर जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात पोहोचल्याचं चेतन मोटर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर तेज घाटगे यांनी सांगितलं. उजगाव इथल्या पहिल्या शाखेनंतर जिल्ह्यातील ग्राहकांना अधिक सुलभ सेवा देता यावी म्हणून गडिंग्लज आणि इचलकरंजी या ठिकाणी स्वतःची आधुनिक वर्कशॉप सुरू केली. महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांसाठी गोकुळ शिरगावमध्ये कंटेनर व्हॉट्सॲप सुरू केलं. टाटाच्या कोणत्याही वाहनाची कितीही क्लिष्ट समस्या असो, चेतन मोटर्सचे टेक्निशियन ही समस्या सोडवणारच. त्यामुळं टाटा मोटर्सच्या चेतन मोटरची वेगळी ओळख निर्माण आहे. या सगळ्यांचा परिणाम म्हणून चेतन मोटर्सला 2017 मध्ये सांगली जिल्ह्यात वाहन विक्री पश्चात सेवा पुरवण्यासाठी टाटा मोटर्सनं संधी दिली आहे. चेतन मोटर्सनं या संधीचं सोनं करत अल्पावधीतच जत, डिग्रज आणि कामेरी या ठिकाणी विक्री पश्चात सेवा सुरू केली. आजपर्यंतच्या व्यवसायात चेतन मोटर्सनं 35,000 गाड्यांची विक्री करून दर्जेदार सेवाही पुरवली. भविष्यात याचा विस्तार करण्याचा मानस असल्याचं चेतन मोटर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर तेज घाटगे यांनी सांगितलं. आपल्याला माहिती आहे की गेले 20 वर्षे चेतन मोटर्स कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आणि आपले जवळजवळ या दोन्ही जिल्ह्यात मिळून 6 शोरूम्स आणि 6 वर्कशॉप्स आहेत आणि आपण जवळजवळ आत्तापर्यंत 35,000 गाड्यांची विक्री आणि 6 लाख गाड्यांची सेवा आपण कस्टमरना देत आलेलो आहे. भविष्य काळात देखील आपला मोठा एक्सपान्शनचा प्लॅन आहे. तर हे सर्व शक्य झालं आपल्या ग्राहकांमुळं. तर ग्राहकांचे मी प्रथमतः आभार मानतो. टाटा मोटर्सचे महाराष्ट्र राज्य प्रोडक्ट मॅनेजर यतीश पावले यांनी नव्या वाहनांची यावेळी उपस्थितांना माहिती दिली. या वाहनांचा फायदा ग्राहकांना मोठ्या प्रमाणात होणार असल्याचं टाटा मोटर्सकडून सांगण्यात आलं. ह्या दोनही गाड्या आमच्याकडे डे कॅबिन आणि स्लीपर कॅबिन म्हणजे सिंगल केबिन आणि डबल केबिन या दोन्ही प्रकारात अवेलेबल आहे. ह्या दोन्ही गाड्यांमध्ये आम्ही टाटा मोटर्सचं 3.3 लिटरचं इंजिन लावलेलं आहे ज्याच्या ड्युअल FE मोड दिलेला आहे, जेणेकरून कस्टमरच्या गरजेनुसार आपण 125 किंवा 160 हॉर्स पॉवरवर गाडी चालवू शकू आणि जे आमच्या मेजॉरिटी जास्तीत जास्त फ्युएल इफिशियन्सी किंवा ॲव्हरेज आपल्याला देतील. ह्या गाड्या आमच्या पूर्णतः मेंटेनन्स फ्री आणि कस्टमरला जास्तीत जास्त प्रॉफिट मिळवून देण्यासाठी डिझाईन केलेले आहेत. यावेळी टाटा मोटर्सचे सेल्स मॅनेजर हिमांशू सचदेव, मार्केटिंग मॅनेजर साजिद मनमाधान, चेतन मोटर्सचे कोल्हापूर जिल्हा डिव्हिजन सेल्स मॅनेजर किशोर फाळके, जनरल मॅनेजर सलीम हुदली, चेतन मोटर्सच्या सांगली ब्रँडचे मॅनेजर सचिन कवडगे, हेमंत डिसले, विक्रम पाटील, प्रकाश भोसले यांच्यासह लॉरी ऑपरेटर असोसिएशनचे पदाधिकारी आणि ग्राहक उपस्थित होते.